31 ऑक्टोबर हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो। याचं कारण 31 ऑक्टोबर 1875 या दिवशी सरदार वल्लभभाई पटेलांचा जन्म झाला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वातंत्र्य चळवळीत फार मोठं योगदान होतं। 15 ऑगस्ट 1947 या दिवशी जेव्हा आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं तेव्हा तुम्ही पाहिलं असेल या नकाशात तुम्हाला स्पष्ट दिसतंय या देशामध्ये जवळजवळ 600च्या आसपास छोटे मोठे राजे ज्याला संस्थानिक म्हणत असे संस्थानिक होते। एकतर 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, त्याच्या आधी 14 ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झालेली होती आणि देशाचे 2 तुकडे झालेले होते। इंग्रजांनी एक कूटनीती केली होती की इथून जाताना आम्ही या देशाचे 2 नाही कालांतराने 50 तुकडे होतील, कारण त्यांनी तशी तजवीज करून ठेवलेली होती देशातले जे संस्थानिक आहेत छोटे मोठे राजे त्यांना त्यांनी स्वातंत्र्य बहाल केलेलं होतं। तुम्ही इंडिपेंडन्स आहात, तुम्ही स्वतंत्र राहू शकता। देशापुढे फार मोठा गहन प्रश्न होता। आता हे सगळे 600च्या आसपास असणारे संस्थानिक भारताच्या संघराज्यात कसं विलीन करायचं अशा वेळेस सरदार पटेलांनी दणकट दंडुक्याचे आणि सामदाम दंडभेद हे धोरण आखले। हे सगळे संस्थानिक मध्ययुगीन प्रवृत्तीच्या मनोवृत्तीचे होते, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की बस आता आम्ही पुन्हा आमच्या भागाचे राजे। अहो यातल्या काही संस्थानिक तर की एखाद्या गावापुरतच त्यांचं राज्य मर्यादित होतं तरी ते स्वतःला काय समजत होते, राजे समजत होते। अशा या संस्थानिकांच्या विरुद्ध सरदार वल्लभभाई पटेलांनी एक परिषद घेऊन त्यांना समजावून सांगितलं की भारतीय संघराज्यात सामील होणं तुमच्या कसं फायद्याचं आहे। प्रसंगी गोड बोलून, प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून सरदार वल्लभभाई पटेलांनी जवळजवळ सगळी संस्थानं ही भारतामध्ये विलीन केली। अपवाद फक्त काश्मीर, त्यानंतर हैदराबाद आणि जुनागड या तिन्हीचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत। परंतु सरदार पटेलांच्या कणखर नेतृत्वामुळे देश अखंड राहिला। 500च्या आसपास संस्थानिक भारतामध्ये सामील झाले आणि खऱ्या अर्थाने भारतीय संघराज्य निर्माण झालं। यामागचं कारण असं की देश स्वतंत्र झाला तेव्हा आपली लोकसंख्या 40 कोटीच्या आसपास होती, त्यामध्ये 10 कोटी लोक हे संस्थानांमध्ये राहत होते आणि हे सगळे लोक त्यावेळेस पारतंत्र्यात होते। सरदार पटेलांमुळे अखंड भारत हा निर्माण झाला। जय हिंद, जय हिंदुस्तान।